हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. गणपती विसर्जनानंतर चालू होतो तो म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षामध्ये भरपूर काही पदार्थ बनवले जातात. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे पाटवडी किंवा थापीव वडी. ही वडी कशी तयार करायची हे आपण पाहणार आहोत. ही वडी तयार करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, तेल घेतलं आहे, आलं, लसूण व हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, मीठ, हळद पावडर, जिरे व थोडंसं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. आता अगोदर आपण पीठ मिक्स करून घेऊया. एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला हे डाळीचे पीठ काढून घ्यायचं आहे. आज ही वडी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे. आता इथे मी हे सर्व पीठ या मोठ्या बाउलमध्ये घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करूया. याचा आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे. इथे मी अर्धा वाटी पाणी घालत आहे. पाणी आपण थोडंसं घालूनच हे मिक्स करून घेऊया. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही थापी वडी आपण एरवीसुद्धा भाजीला जर घरामध्ये काही नसेल तर झटपट अशी बनवून तयार करू शकतो. इथे हे पीठ थोडंसं घट्टसर झालेलं आहे. याच्यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी मिक्स करणार आहे व हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपलं छान असं फेटून तयार झालं आहे. हे पिठाचं बॅटर बनवून तयार झालं आहे. इतपत पातळ आपल्याला हे पिठाचं बॅटर तयार करायचं आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊया. आता इथे मी पॅन ठेवलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण व आलं याचा ठेचा घालायचा आहे. तर हे आपल्याला 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. आता हा मसाला मी 1-2 ते 3 मिनिटे छानपैकी परतवून घेतलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता याचा कलरही चेंज झाला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. हळद पावडर घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जे पिठाचं बॅटर तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे. आता आपण याच्यामध्ये जे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ते घालूया. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने 4 ते 5 मिनिटे सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण चिकटणार नाही व याच्यामध्ये गुठळ्यासुद्धा होणार नाहीत. एखादी जर गुठळी झालेली असेल तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला लगेचच फोडून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे जे पिठाचं मिश्रण आहे ते किती पटकन घट्ट झालेलं आहे. आता हे पिठाचं मिश्रण पॅन सोडत आहे. हे आता थोडंसं शिजलेलं आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करू व याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 1-2 ते 3 मिनिटे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या वड्या छान अशा होतील. तर याच्यावरती झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर या पिठाला छान वाफ आलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता हे वडीसाठीचं पीठ आपलं बनवून तयार झालं आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. आता याच्या आपण वड्या थापून घेऊ. आता इथे मी एका ताटाला थोडंसं तेल लावत आहे. आता आपण जे पीठ शिजवलेलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे.
हे पीठ आणखी खूप गरम आहे. हे पीठ गरम आहे तोपर्यंतच याच्या आपल्याला वड्या थापायच्या आहेत. हाताला याचे चटके बसतात, त्याच्यामुळे थोडासा पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपल्याला ताटामध्ये व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. आता इथे मी हे छान असं थापून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला बारीक किसून घेतलेला ओल्या नारळाचा कीस घालायचा आहे. याप्रमाणे आपण थोडं थोडं ओल्या नारळाचा कीस घालून घेऊया. तसेच याच्यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे व हलक्या हाताने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे. आता हे एक 4 ते 5 मिनिटे थंड झालेलं आहे. आता याच्या आपण वड्या पाडून घेऊया. ही वडी आपली छान अशी सेट झालेली आहे. या वड्या आमटीसोबत किंवा चपातीसोबत अशाच नुसत्या खायला सुद्धा खूप छान लागतात. इथे तुम्ही पाहू शकता किती छान या वड्या बनवून तयार झाल्या आहेत. पितृपक्षामध्ये ही थापी वडी बनवावीच लागते. ही पाटवडी किंवा थापी वडी खूप छान अशी बनवून तयार झाली आहे. ही चवीला सुद्धा खूप स्वादिष्ट अशी बनवून तयार झाली आहे. तुम्ही ही पाटवडी किंवा थापी वडीची रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला ही खूप आवडेल. तुम्हाला आजची ही थापी वडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.